तर तिकडे उत्तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादीचा दारुण पराभव झालाय। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम काका साठे पराभूत झालेत। भाजपचे इंद्रजित पवारांकडून बळीराम साठेंचा पराभव झालाय। सलग 7 वेळा बळीराम काका साठे जिल्हा परिषदेचे सदस्य होते। तर भाजपच्या इंद्रजित पवार यांच्याकडून बळीराम काका साठे यांचा पराभव झालाय। उत्तर सोलापूरमध्ये त्यांचा असा दारुण पराभव झाला। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातल्या वागदरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवीण तानवडे विजयी झालेत। भाजपमधून शिवसेनेत नुकताच त्यांनी प्रवेश केला होता। आनंद तानवडे यांचे बंधू प्रवीण तानवडे, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवीण तानवडे या ठिकाणी विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय अक्कलकोट तालुक्यात। त्यामुळे भाजपला एक मोठा धक्का बसल्याचं दिसतंय। अक्कलकोट तालुक्यातल्या वागदरीमध्ये भाजपला एक मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतं। त्या ठिकाणी प्रवीण तानवडे, शिवसेनेचे प्रवीण तानवडे विजयी झाले। काही दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षप्रवेश केला होता आणि त्यानंतर या ठिकाणी आता वागदरीमध्ये भाजपला धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळतं। मोठी बातमी आपण पाहतोय, शिवसेनेचे प्रवीण तानवडे हे विजयी झालेले आहेत। आनंद तानवडे यांचे बंधू आहेत प्रवीण तानवडे आणि ते त्या ठिकाणी विजयी झालेत। नुकताच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांचा आता विजय झालाय। त्यामुळे भाजपला एक मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं। आनंद तानवडे हे प्रवीण तानवडे यांचे बंधू आहेत। अक्कलकोट तालुक्यातल्या वागदरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। शिवसेनेचे प्रवीण तानवडे हे विजयी झालेत। काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता आणि त्यानंतर या निवडणुकीमध्ये त्यांना मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतं। अक्कलकोटच्या वागदरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांच्याकडून। रवी, आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वीच प्रवीण तानवडे शिवसेनेत गेले होते आणि त्यांचा आता विजय झालाय। भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो। काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अक्कलकोट तालुक्यातल्या वागदरीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला।